पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही प्रयत्न करण्यात आला होता। रवींद्र पवार आणि संजय उडान या दोन वकिलांनाही मोहोळ हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपी वकिलांना मोहोळच्या हत्येची माहिती होती। गुन्हेगारांनी हल्ला करण्यापूर्वी आरोपी वकिलांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर येते। शरद मोहोळचा 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतारदरा भागात गोळ्या झाडून खून करण्यात आला। प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या। यात आता आणखी नवीन माहिती समोर आली असून याच दोघांनी 17 डिसेंबर रोजी एकावर गोळ्या झाडल्या होत्या। शरद मोहोळचा खून करण्यासाठी मदत न केल्यानं त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या। भुगाव परिसरात हा प्रकार घडला। या प्रकरणी आता बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी आहे की फिर्यादी अजय सुतार वय 27 राहणार भुगाव याला आरोपी नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर यानं शरद मोहोळच्या खुनात सहकार्य करण्यासाठी बोलावून घेतलं होतं। 17 डिसेंबर रोजी नामदेव कानगुडे यानं अजय सुतार याला आपल्या भुगाव येथील राहत्या घरी बोलावून घेतलं होतं। त्यानंतर त्यांनी त्याला आम्ही शरद मोहोळचा खून करणार असून त्यासाठी मदत करण्यास सांगितलं। मात्र अजय सुतार यानं त्याला नकार दिला। यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्यानं अजय यानं त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपी साहिल पोळेकर यानं त्याच्यावरती 2 गोळ्या झाडल्या। त्यातील एक गोळी फिर्यादीच्या पायाला लागली। दरम्यान गोळ्या लागल्यानंतर आरोपींनीच अजय सुतार याला रुग्णालयात नेलं। उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली। त्यामुळे फिर्यादीने याविषयी कुठेही वाच्यता केली नाही। मात्र शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी यापूर्वी गोळीबार केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करून पौड पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दिलेली आहे।